हमीरराव, जी महाराज. फौजेतील हत्तींना भल्या पहाटेच पुढे पाठवत चला. उन्हाचा रख आहे. बर. सूर्य डोक्यावर आला की हत्ती बेकाबू होतात. जी महाराज, तसंच करतो. काल बी असाच एक हत्ती पिसाळल्यासारखा करत होता. नंतर त्याला काबूत आणणं लई कठीण गेलं महाराज. म्हणूनच सांगतो आहोत. जी. आणि महाराज, कालच्या सारखं आज बी फौज 1.5 मजल गाठायचा प्रयत्न करणार आहे. हंबीरराव, अहो आज 1.5 काय 2 मजला देखील गाठील फौज. कारण मुलाबाळांमध्ये परतायची ओढ लागलीये फौजेला. फक्त फौजला आम्हाला देखील. तेच तर म्हणतोय. गेले 1.5 वर्ष आपण मोहिमेत आहोत. सततचे प्रवास, सततच्या लढाया. फौज देखील आता फार थकली आहे. पर महाराज, खऱ्या अर्थानं दिग्विजय पार पाडला आपण. अहो, अर्धा दिग हिंदुस्थान आपल्या स्वराज्यात आणला आपण. आपण सगळीकडे झुंजलो हंबीरराव, पण कडवा प्रतिकार झाला तो वेल्लोरच्या किल्ल्यात आणि आमचे बंधू एकोजीराजे यांच्या समोर. पण त्यांना देखील आपल्या शक्तीची प्रचिती आलीच. आणि पुन्हा कोण आहे? कोण आहे तिथे? मुजरा महाराज. हा खलिता शिवानंदन स्वामींना द्या. आम्ही येतोय, भेटायला या. जी महाराज. कोण यो शिवनंदन स्वामी आणि त्याला खलिता? तीर्थयात्रा संपवून आलो आहोत. पन्हाळ्यावर भेट व्हावी असा मजकूर आहे खलित्यात. अहो, तसाच एक खलिता सिंगारपूरला पाठवा की युवराजासनी. त्याची काहीही गरज नाही. शिवानंदन स्वामींना पाठवलाय तेवढा पुरेसा आहे. आपण असं कसं? लेकराला भेटायला बोलवायचं सोडून कुठला कोणतं शिवानंदन स्वामी त्याला भेटायला बोलवायचं म्हणजे? आल्यानंतर बघालच. ठीक आहे, तुम्हासनी जे वाटत, जसं वाटत तसं करा. आमचं काय? आज्ञा द्या. हुजूर, 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 हुजूर. क्या हुआ मुल्ला? क्या बात है पांडे सरदार? हुजूर मतलब हम देखते पर दिल और दिमाग कबूल नहीं करते. क्या? जी खान साहब, तुम जैसे सूरमा को कौन सी ऐसी बात है जो खल रही है? हम भी तो सुनो पांडे सरदार. हुजूर, दक्षिण से ये साधु सन्यासी श्रृंगारपुर जाते हैं और श्रृंगारपुर से दक्षिण की ओर जाते हैं. अरे तो इसमें कौन सी बड़ी बात हो गई मुल्ला अहमद? अभी अभी शंभूराजे ने कलशाभिषेक किया है और साधु संत तो आते ही जाते रहते हैं. क्यों पांडे सरदार? और यांचं शरीर कमावलेलं दिसतंय, बदन कमाया हुआ. क्या? हुजूर, इसीलिए हमें उन पर शक है. आखिर बात क्या है मुल्ला अहमद? किस बात पर शक है तुम्हें? हुजूर, मुझे तो वो साधु सन्यासी जासूस लग रहे हैं. तो तहकीकात करो उनकी, अच्छे से तलाशी ली जाए. हा पर सबूत काही मिळत नाही ती. लेकिन हुजूर, मुझे यकीन है कि वो जासूस ही हैं. हाँ. अच्छा, तो ये बात है. हाँ तो मुल्ला अहमद, ये भी हो सकता है कि ये दोनों बाप बेटे दिखावे के लिए अलग अलग हों, लेकिन अंदर से ये दोनों एक साथ हैं. म्हणजे ये शंभू राजे और शिवाजी की मिली भगत है. झगड़ा एक दिखावा है, एक चाल भी हो सकती है. सही फरमाया आपने. खबरदार रहो मुल्ला, ये शिवाजी शंभू राजे के साथ मिलकर हम पर हमला भी कर सकता है. हो सकता है हुजूर, और इसीलिए वो खत खलीते भेजता होगा. तुम्हें किसी के ऊपर जरा सा भी शक हो तो वो शिंगारपुर से ना तो शिवाजी के पास में आना चाहिए और ना ही शिवाजी के पास से शिंगारपुर कोई जाना चाहिए. हर आने जाने वाले के ऊपर कड़ी नजर रखी जाए. जो हुकुम सरदार. और कोई भी जासूस हो उसे मारो, पीटो, पकड़ो, हमारे सामने पेश करो. जाओ, हुक्म की तामील हो. ये हुजूर. महाराज कुठपर्यंत पोहोचलेत? पन्हाळ्याच्या आसपास. उद्यापर्यंत फौजा पन्हाळ्यास पोहोचतील. महाराजांच्या स्वागतासाठी कोणी यावं याबद्दल काही सूचना दिल्यात?
नाही राणी साहेब. खरं तर आतापर्यंत सूचना आल्या पाहिजे. आपला कयास बरोबर आहे, पण महाराजांच्या मनात काय आहे हे कसं सांगणार? आम्हाला वाटतं ते पन्हाळ्यावरून थेट रायगडास येतील. आम्हाला तसं वाटत नाही. महाराज शंभूराजेंची शृंगारपुरात भेट घेऊनच येतील. काय बी ना महाराजांचं. अहो युवराजासनी शृंगारपुरी खलिता पाठवून इथं बोलवून घ्यायचं, तर कोण कुठला तो शिवनंदन स्वामी त्याला बोलवून घेतात. कोण यो शिवनंदन स्वामी? शिवनंदन स्वामी हे नाव ऐकल्यासारखं वाटतंय. शिवनंदन शिवनंदन असं वय. महाराज काय चेष्टा करताय वय सरनौबताची? काय झालं हंबीरराव? अव ते मथुरेवरून आलेलं शिवनंदन स्वामी एवढं मोठं झालं हे आमसनी कळलंच नाही. उगाच आमच्या जीवाला घोर लावला ना तुम्ही. घाबरलो की आम्ही. आता आलं ना लक्षात? आलं तर अदुगर हुलकावणी, मग चकवा आणि मग सापडलं. महाराज तुमच्या मनातलं कधीच काय कळत नाही बघा. अव तलवार हातात धरून धरून तलवारीच्या मनातलं कळतंय, पण तुम्हा बाप लेकरांच्या मनात काय चाललंय कधीच कळत नाही. अव तळच गाठता येत नाही. हंबीरराव, आमच्या सोन्यासारख्या लेकरावर का रागवू आम्ही? कारण काय? शंभूराजे 1.5 वर्ष शृंगारपुरात राहिले. एकही तक्रार नाही, नाराजीचा एकही खलिता नाही. आम्ही जसं जसं सांगत गेलो तसं तसं करत गेले. म्हणजे तुमच्यात खत खलिता चालू होता तर? अहो पण ते तर रुसलं होतं ना तुमच्यावर. तो आमच्या दोघांमधला गनिमी कावाच होता. तो औरंगजेब दिलेर खानाला स्वराज्यावर पाठवणार हे नक्की, आणि आम्ही इथे नसताना दिलेर खान स्वराज्यावर चालून येणार तेही खरं. आणि याला जर शांत करायचं असेल तर गनिमी कावा करावा लागेल. होय, म्हणजे त्याला सतत हे वाटायला पाहिजे की तुम्ही त्याच्या हाताशी लागू शकाल, तो तुम्हाला आमच्यापासून फोडू शकेल. आणि ह्याच समजात त्याला ठेवायचं, त्याला मशगूल करून टाकायचं. आम्ही येईपर्यंत त्याला फक्त खेळवत राहायचं. महाराज आता भरून पावलं बघा. लय आनंद झाला. अहो केवढा धास खावला होतो मी अख्ख्या मोहिमेत, पर आता उलगडा झाला. हंबीरराव, युवराज छावाय छावा. त्यासनी तुम्ही मोहिमेवर यायला बंदी केलीत, शृंगारपूरला पाठवलं. म्हणलं काय चुकलं पोराचं, माझं तर काळीच करापलं. म्हणलं एवढा मोठा निर्णय महाराजांनी घेतला, काय चुकलं पोराचं. पर आई भवानीची कृपा आहे. लय आनंद झाला. महाराज तुमचं धोरण आता कळलं. म्हणजे युवराज जर आपल्या बरोबर मोहिमेवर आले असती तर त्यो दिलेर खान त्यो काय गप बसला नसता. आणि आमच्यात आणि युवराजांमध्ये बेबनाव आहे हे कळल्यानंतर दिलेर खानाने शंभूराजांकडे दोस्तीचा हात पुढे केला. इथेच तो फसला. आणि शंभूराजांनी देखील त्याच्या दोस्तीचा हात हाती घेण्यासाठी 1.5 वर्ष लावलं. वय, आणि इतका वेळ थांबून त्याच्या हाती काय लागलं? निस्ती हुलकावणी नि बतावणीतच मेलं ते. योजना तीच होती. आणि 1.5 वर्ष स्वराज्य सगळ्या शत्रूंपासून सुरक्षित राहावं. हमीररावजी, आता कधी एकदा आमच्या शंभूराजांना जाऊन भेटतोय असं झालंय. धन्य शिवस्वरूप बाबा, धन्य धन्य. तुम्ही शिवस्वरूप बाबा आणि ते शिवनंदन स्वामी. जी, एक अश्वपथक तयार ठेव आणि आमचा सारंगा घोडा जिनबंद करून ठेव. जी धनी. तुझी, अरे तू इथं काय उभा राहिलास?
जा 3-4 कोस पुढे जा. धुळीचे लोट जरी दिसले तरी आबासाहेब येत आहेत असं समज आणि लगेच सांगायला ये. जी धनी आत्ता जाऊन आलो. बाळा, तुमच्या आबासाहेबांचं चित्त काही आज थाऱ्यावर दिसत नाही. अश्वदळ नाही, तालीम नाही, आज काहीच करायचं नाही असं ठरवलंय का? बाळा तुमच्या मातोश्रींना सांगा म्हणावं आमच्या आबासाहेबांना भेटायला त्यांचे आबासाहेब येणार आहेत. खरंच? येसू आत्ताच खबर आली आहे. आबासाहेबांच्या फौजा पन्हाळ्यापर्यंत पोहोचल्यात. आई भवानी, तुझीच कृपा ग. आता कुठल्याही क्षणी खलिता येईल. भेटीसाठी सामोरे या म्हणून. किती दिवसांनी आबासाहेबांचं दर्शन होणार. आमच्यावर तर किती खुश होतील. आमच्या अंगावरून मायेचा हात फिरवतील. खरंच खूप आनंद होईल आबासाहेबांना. येसू आमचं मन सांगतंय आबासाहेब आम्हाला भेटल्याशिवाय पुढे जाणारच नाही. कसे जातील? त्यांचे चंद्र सूर्य तर इथे शृंगारपुरात आहेत. त्यांना भेटणारच ना. चंद्र सूर्य आणि क्षितिजावर नव्यानं उगवणारं एक नक्षत्र सुद्धा. युवराज, काय हे? येसू हा चला. तुम्ही असं बोलता मग आम्हाला आबासाहेबांसमोर जायला संकोच वाटतो. पण तुम्हाला जायचंच नाहीये. आबासाहेबच येणार तुम्हाला भेटायला. कधी येतील? लवकरच. हा पण ते येत असल्याचा खलिता मात्र कुठल्याही क्षणी येईल. येसू खलिता येण्याचा अवकाश आमचा घोडा 2 कोस पुढे गेलेला असेल. खरंच हो, आम्हालाही वाटतंय तुमच्यासोबत यावं म्हणून. तुम्ही येण्याची काय गरज आहे. स्वराज्याच्या कुलमुक्त्यारांना भेटायला स्वतः महाराज शृंगारपुरात येणार. त्यामुळे आज तालीम नाही, अश्वदळ नाही, न्यायनिवाडे नाही, काही नाही. आज फक्त आबासाहेबांची वाट पाहणं. येसू आमच्या डोळ्यांना फक्त आबासाहेबांना बघायचं आहे. आमच्या हातांना त्यांच्या पावलांना स्पर्श करायचा आहे. युवराज, हे बघा, समद साहित्य तयार ठेवलं मी. आता सामोर जाल ते मला बी घेऊन चला. तू कशाला? कशाला म्हणजे? हे समद गावाबाहेरच त्यांच्या अंगावर उतरून टाकणार आहे मी. आणि माझं नशीब तरी बघा, मलाच त्यांची दृष्ट काढायला मिळते. बरं बघू. बघू नाही, येणारच आहे म्या. माझा बी मेना तयार ठेवायला सांगा. बरं मेणा तयार ठेवायला सांगतो. पण तू लक्षात ठेव, खबर मिळाली की वाऱ्याच्या वेगानं निघणार आम्ही. वो देखो पकड़ो. महाराज पन्हाळगडावर थांबणार आहेत असं समजतंय. थांबू शकतात का? कशाला थांबायचं? सरळ रायगड जवळ करायचा असं आपलं माझं मत. तुमचं मत ठीक आहे पंत, पण महाराजांच्या मनात एकाच वेळी 10 गोष्टी सुरू असतात. त्यामुळे ते थांबणार का? काय नाही, मला जरा फौजा कराड ओलांडून पुढे येईपर्यंत भीती वाटते. भीती कशाची? पहिलं म्हणजे आंबा घाटाची, दुसरा अणुस्कुरा घाटाची. त्या घाटांमधून महाराज कोकणात उतरू नयेत म्हणजे मिळवली. उतरू शकतात, काहीही होऊ शकतं. तीच तर भीती वाटते. जर खाली उतरले मग शृंगारपूर आणि मग शहजादे, मग तक्रारी, मग मंत्र्यांची दुषणं आणि मग हर हर महादेव. आलं लक्षात. महाराजांनी युवराजांना भेटण्या अगोदर आपल्याला भेटावं. आम्ही तर महाराजांना कराडमध्येच भेटायला तयार आहोत. सबूर पंत सबूर. माझा एक अंदाज आहे, महाराजांना जर शृंगारपूरला जायचं असतं तर ते कर्नाटकातूनच कोकणात उतरले असते. ते गेले नाही याचा अर्थ त्यांना शृंगारपूरला जायचंच नसणार.
हा विचार मी केलाच नाही. अगदी बरोबर. म्हणजे महाराज शृंगारपूरला युवराजांना भेटणार नाही. पण पंत, युवराज पन्हाळगडी येऊन महाराजांना भेटू शकतात. वो भाग न जाए ढूंढो उसे. और वो कोई साधु बैरागी नहीं है, जासूस है. कहीं कहीं छुपा होगा. चलो ढूंढो. शंभूराजे आले? नाही आलं. असं कसं होईल? हाती खलिता लागल्यानंतर त्यांनी वाऱ्याच्या वेगाने यायला हवं होतं. पर म्या काय म्हणतो महाराज, आपण इथं पन्हाळगडावर वाट बघण्यापेक्षा थोडी वाट वाकडी करून शृंगारपूरला गेलो तर हंबीरराव, म्हणजे युवराजांची युवराज्ञीची भेट होईल आणि लगोलग गाठूया की रायगड. स्वराज्याच्या शिस्तीत पुन्हा आता नातीगोती आणू नका. शेखोजीरावांचं उदाहरण तुमच्या समोरच आहे. होय, मी आपलं असंच. युवराज आम्हाला अतिशय प्रिय आहेत, आम्हाला मान्य आहे ते. पण हे असं करून आम्हाला काही चुकीचे पायंडे पाडून घ्यायचे नाही. उद्या वाटेत जाताना तळबीड लागेल, तुमचं गाव. मग तुम्ही काय म्हणणार? एक दिवस थांबतो, 2 दिवसांनी येतो असं? छा छा, असं कसं कधी? आंबेराव, एका माणसाच्या सुखासाठी आम्ही संपूर्ण फौजेच्या सुखाला वेठीच धरू शकत नाही. माझं चुकलंच महाराज. चुकलं नाही आंबेराव, तुम्ही प्रेमापोटी बोललात इतकंच. पण तुम्ही सरनौबत आहात. आपल्या फौजेची काळजी सगळ्यात आधी तुम्ही घ्यायला हवी. हे बी खरंच. तर युवराज आला नाही म्हणून हुरहुर लागली. बघा जरा, विलंब होतोय. महाराज, थोडी कळ काढा. युवराज येत्याल, वाटतच असत्याल. अंतुश, दिसली आबासाहेबांची फौज? जी नाही. तू कुठवर गेला होतास? पार चौकीच्या आंबेपातूर जाऊन आलो. तिथूनच माघारी आलास वय? अरे आणखी 2-4 कोस पुढे जायला पाहिजे होतं ना. आणि मुळात आपली वाट तिथं जातच नाही. आपली वाट ही अशी समोरच जाते. पन्हाळ्यावरनं फौजा घोडी अशीच येतात. आता रायप्पा सांगतो त्या वाटेने जाऊन बघ. होय, जा तुझी. पण सकाळी एकदा जाऊन आलोय. परत तुम्ही म्हणत असशील तर अजून बी एकदा जात. लगेच जा. होय. रायप्पा जी, आमचा घोडा इकडेच आणून बांध. तयार आहे. तुम्ही सांगितलं की लागलीच आणतो. नाही, सांगायची वाट बघू नको, आणून बांध इथे. जी धन्य. युवराजी, तुमच्या नजरेला एखादा खलिता दिसला? नाही. नाही. धारव, तुला एखादा गोसावी दिसला? वय 2 वेळा. दिसला? होय. काय म्हणाला? काही निरोप दिला? नाही, निरोप नाही. माझ्याकडे पीठ मागितलं, केलं पोच. तो गोसावी नाही धारव, खलिता घेऊन येणारा गोसावी. नाही, ह्यो नाही नजरेला पडला. हुजूर, मी साधू. मला का पकडता? खलास! खलासी लो इसकी. ये देखिए हुजूर. खुद को साधु सन्यासी कहते हो, तेज रफ्तार से दौड़ते हो और झोली में खंजर रखते हो. और क्या क्या है देखो झोली में. ये देखिए.
कुठं राहिला म्हणायचा हा खलिता घेऊन येणारा गोसावी.